या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण गरम झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे। ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून ऑटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले सुरेश मल्लेवाडी यांनी राजकीय जोरदार फिल्डिंग लावल्याने विरोधकांचे डोकेदुखी ठरत आहे। स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची तळमळ, त्यांच्या समस्या, त्यांचे दुःख व त्याची जाणीव असल्याने मतदार राजांचा सहानुभूतीचा कल उमेश मल्लेवाडी यांना मिळत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। या निवडणुकीत भाजपाने 2 आमदार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। याचा थेट फायदा उमेश मल्लेवाडी यांना होणार असल्याची चर्चा सुरू आहे। मागील निवडणुकात विजयकुमार देशमुख आणि काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभवाचा सामोरे जावे लागले होते। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एकत्र येत पॅनल उभे केले आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव, त्यांच्या अडीअडचणी व स्वतः शेतकरी असल्याने मतदार राजांचा कल उमेश मल्लेवाडी यांच्याकडे जाताना दिसून येतोय। त्यामुळे मल्लेवाडी यांचे पारडं जड असल्याचे दिसत आहे। रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये मल्लेवाडी उमेश यांची जादू चालणार का, चमत्कार घडणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।